अमृता फडणवीस यांनी नाशिकच्या IT कंपनीतील महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी ॲक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणं आली होती. वरिष्ठांनी तात्काळ त्या प्रकरणात कारवाई केली होती असा दावा अमृता फडणवीसांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानं खळबळ उडाली आहे. खूपच असं खराब वाटतं आणि खेद आहे की कॉर्पोरेट्समध्ये हे होत आहे. आणि काही प्रमाणात जेव्हाही हे होतं, माझ्या वेळेस पण मी जेव्हा ॲक्सिस बँकेत होती तेव्हा अशा केसेस माझ्या पुढे झालेल्या आहेत आणि विसिल ब्लोईंग होऊन त्या मुलांना प्रॉपर त्याच्या अगेन्स्ट लीगल ॲक्शन झालेली आहे, कॉर्पोरेट ॲक्शन झालेली आहे. तर मला वाटतं असं काही झालं तर ते झाल्या आपल्याला विसिल ब्लोईंग करणं जरुरी आहे. समाजाला हे सांगणं जरुरी आहे, आपल्या सिनियर्सना सांगणं जरुरी आहे. त्याच्यानेच हे बंद होणार पुढे जाऊन. नाही, अनुभव म्हणजे तेच थोडं स्त्रियांना आपल्या पोझिशनचा इफेक्ट करून कधी असं झालेले आहेत केसेस मला माहित आहेत की झाले होते आणि ते रिपोर्ट झाले होते कॉम्पिटंट कमिटीला आणि त्यांनी बरोबर ऍक्शन घेतली.